नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण झटपट अशी तयार होणारा कांदा वडा ही भाजी पाहणार आहोत। आंब्याचा रस म्हटला की त्यासोबत अशा पद्धतीची भाजी केली जाते। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की यामध्ये अर्धा पळी तेल घालायचे। आता या तेलामध्ये आपण सांडगे छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। तर याआधी मी मिक्स डाळीचे सांडगे ह्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक खाली देते, ती देखील तुम्ही ते बघू शकता। अगदी 2 ते 3 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे वडे छान असे भाजून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता कलर देखील खूपच छान आला आहे आणि भाजलेले सांडगे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर त्याच कढईमध्ये इथे आपल्याला 1.5 पळी तेल घालायचे। तेल गरम झालं की यामध्ये घालणार आहोत 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालूयात। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घालूयात। तर इथे मी मोठा कांदा होता त्याकरता इथे मी 1 कांदा वापरला आहे। तुम्ही इथे छोटे कांदे असेल तर 2 कांदे वापरले तरी चालेल। तर इथे कांदा आपला छान असा सोनेरी रंगावर भाजत आलाय। आता यामध्ये ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या 8 ते 10, कढीपत्त्याची पाने 7 ते 8। आता हे सर्व तेलामध्ये 1 मिनिट आपण परतून घेऊयात। लसूण छान परतला की यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घातलाय। टोमॅटो देखील आपल्याला इथे मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 1 मिनिट आपण टोमॅटो छान असं मऊसर परतून घ्यायचं आहे। टोमॅटो इथे आपला छान परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची। आवडीनुसार 2 चमचे लाल मिरची पावडर घातली। तर इथे तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही ते लाल मिरची पावडर वापरू शकता। आता हे सर्व तेलामध्ये परतून घेतले की यामध्ये भाजलेले सांडगे घालूयात। तर याला वडे देखील म्हणतात किंवा सांडगे देखील म्हणतात। तर इथे मी सांडगे यात घातले। आता हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत अर्धा ग्लास। आता या पाण्यामध्ये आपण वडा 5 ते 10 मिनिटे शिजवून घेऊयात। पाणी घातले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। तर इथे पाण्याला छान उकळी आली की यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे वडा आपण छान असा मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊयात। अगदी 5 मिनिटात गरम पाणी वापरल्यामुळे हा वडा शिजला जातो। आता यावरचे झाकण काढून बघूयात। तर इथे आपले सांडगे थोडेसे कच्चे वाटतात आणि यामध्ये पाणी देखील आहे, त्याकरता अगदी 2 मिनिटे आपण हे शिजवून घेणार आहोत। आता यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे। तर इथे मी जाडसर असा दाण्याचा कूट वापरला आहे 2 चमचे। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। दाण्याचं कूट घातलं की यावर झाकण ठेवून अगदी 2 मिनिटे आपण एक वाफ काढून घेऊयात। 2 मिनिटे झालेत। आता इथे आपले सांडगे किंवा वडा शिजला का बघूयात। तर इथे वडा आपला छान असा मऊसर शिजलाय। आता गॅस बंद करून सर्विंग डिशमध्ये आपण सांडग्याची भाजी काढून घेणार आहोत। उन्हाळा म्हटलं की आंब्याचा रस हा केलाच जातो आणि त्यासोबत काहीतरी सुकी भाजी लागते। तर अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असा कांदा वडा ह्या रेसिपीचा व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।